डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। बाबासाहेबांनी दलितांना जगण्याचा अधिकार दिला। पूर्वी दलितांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, मात्र आंबेडकरांनी अनेक पदव्या घेत घटना लिहून सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला। त्यांच्यामुळे आज कोणत्याही समाजाची मुलं असो, सर्व एकत्र मिळून शिक्षण घेऊ शकतात। देशातील कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये शिकू शकतात। आंबेडकर जयंतीनिमित्त आज राज्याच्या विविध शाळा कॉलेजमध्ये नृत्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत। मात्र पुणे शहरातील विश्रांतवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वाद निर्माण झालाय। या वादात पोलिसांची देखील एंट्री झाली आहे। तर चला या व्हिडिओतून पाहूयात की आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात काय राडा झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी एक नृत्य सादर केलं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ओरे बंदूकवाले या गाण्यावर नृत्य केलं। या कार्यक्रमात जंगल का राजा हिडम्मा या नावाचं नाट्य सादरीकरण सुद्धा झालं। या सादरीकरणातील काही ओळींमुळे नक्षलवादी विचारसरणीचं समर्थन होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे। या गाण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा याचं कथित गौरवगान असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी गंभीर दखल घेत पुणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि समाज कल्याण विभागाने तपास सुरू केलाय। या घटनेमागे नक्षलवादी प्रभाव आहे का, तसंच तरुणांना भडकवण्याचा कोणताही प्रयत्न झालाय का, याचा शोध घेतला जातोय। दरम्यान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात विद्यार्थ्यांनी हे गाणं अनावधानाने निवडल्याचं समोर आलंय। यूट्यूबवरील गाण्यांमधून केवळ संगीत आवडल्यामुळे त्याची निवड करण्यात आली होती। हा कार्यक्रम अवघ्या 10 मिनिटात ठरवण्यात आला होता आणि त्यामागे कोणताही वेगळा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलंय। या वसतिगृहात सुमारे 7 हॉस्टेल्स असून एकूण 1000 विद्यार्थ्यांची क्षमता आहे। परीक्षेनंतर सुमारे 600 ते 700 विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते। यातील सुमारे 85% विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत। घटनेनंतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना या प्रकरणाचं गांभीर्य समजावून सांगितलं असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समुपदेशन करण्यात आलं। मात्र तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून या कार्यक्रमासाठी आवश्यक अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहत पुढील कारवाईची मागणी केली आहे। पोलीस तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार नक्षलवाद संपण्यावर भर देतंय। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल 270हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। यात वरिष्ठ नेता भूपती उर्फ सोनू यानं देखील समर्थन केलं। विविध राज्यात मिळून भूपतीवर 10 कोटींपेक्षा जास्त बक्षीस घोषित करण्यात आलं होतं। भूपती हा माओवादी पक्षाचा पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता। 69 वर्षाचा भूपती बीकॉम आहे। नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता अशी त्याची ओळख। तो महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता। गेल्या 40 वर्षांपासून तो संघटनेत कार्यरत होता। गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती, पण त्यानं देखील शस्त्र खाली टाकली आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातून नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्राच्या गडचिरोलीतून नक्षलवाद संपण्यावर भर दिला जातोय। आतापर्यंत शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। पोलिसांकडे आधुनिक शस्त्र आणि आधुनिक टेक्नॉलॉजी यामुळे नक्षलवादी शस्त्र टाकण्यावर मजबूर झाल्याची माहिती आहे। तसंच नक्षलवाद्यांची आर्थिक स्थिती कमजोर झाल्यानेही ते आत्मसमर्पण करत असल्याची माहिती आहे। मात्र एकीकडे केंद्र सरकार नक्षलवाद संपवण्यावर भर देतंय, तर दुसरीकडे कॉलेजमध्ये असं नक्षलवाद्यांची गाणी वाजवली जात आहेत। त्यामुळे तरुणांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न निर्माण झालाय। नक्षलवाद्यांच्या गाण्यावरचा नृत्याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय? जाणून बुजून हे गाणं निवडण्यात आलंय की अनावधानाने झालं असेल? कमेंट करून नक्की सांगा।